माननीय राम सुतारजी हे फक्त महाराष्ट्रातले मोठे कलाकार नाही पण देशामधले सगळ्यात मोठे कलाकार. आज त्यांना आपण गमावलंय. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. आणि एक महाराष्ट्रातला सुपुत्र दिल्लीमध्ये येऊन त्यांनी खूप मोठं काम हे उभं केलं. आत्ताच त्यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण ही त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि महाराष्ट्रातला एक खूप टॅलेंटेड असे एक व्यक्तिमत्व आपण गमावलेलं आहे. आणि महाराष्ट्रामधून खूप कमी लोक दिल्लीमध्ये येऊन एवढं त्यांचं जे वास्तव आणि एक वेगळी ओळख त्यांनी जी निर्माण केली ही खरंच कौतुकास्पद आहे. ताई, माणिकराव कोकाटे अजूनही राजीनामा दिला नाही, त्यांचा पदभार काढलेला आहे. अजूनही ते कॅबिनेट मंत्री म्हणून आहेत, बिना खात्याचे मंत्री असले तरी. मात्र ज्या पद्धतीचा गुन्हा आहे न्यायालयाने हे केलेलं आहे, ते दोषी सिद्ध झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, पण झालेला नाही. एकीकडे सुनील केदारांना दुसरा न्याय आणि माणिकराव कोकाटेंना दुसरा न्याय. राहुल गांधी यांना देखील मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो. आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात. हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे. पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते, कारण वर्तमानपत्रात आज अशी बातमी आली आणि चॅनल्सवर आहे की मुख्यमंत्र्यांनी पाय रोवला काल, आणि त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी शिस्त आली पाहिजे. जर त्याच्यात तथ्य असेल तर ही गोष्ट खरी आहे. आणि ही खरं तर लढाई कुठल्या व्यक्तीबद्दल नाही आहे, एका लेकीची ही लढाई आहे. एका लेकीनी तिच्या वडिलांसाठी लढलेली आहे ती. आणि आज जी केस तिने केली आहे, इतके वर्ष ती एकटी मुलगी लढत राहिली आहे आणि तिला आज उशिरा का होईना न्याय मिळतोय, पण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्या मुलीची खूप वर्षाची ही लढाई आहे. आणि आता उद्या मला असं वाटतं, उद्या जेव्हा खरंच पूर्ण ऑर्डर येईल तेव्हाच आपल्याला खरं कळेल की काय परिस्थिती आहे. ताई, प्रज्ञा सातव या काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करताय. आपले फार त्यांचे जवळचे संबंध परिचय होता. माझे आणि राजीव आणि राजीवच्या कुटुंबाचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध अजूनही मला आठवत आहे की राजीव गमवायच्या आधी आपण 3-4 दिवस आधी माझंही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. ते खूप मोठा धक्का, एक पर्सनल लॉस आमच्यासाठी होता. आणि प्रज्ञाताईंचं नक्की काय झालं अर्थातच मनातून त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छाच असतील, पण खूप जड अंतकरणाने, कारण का काँग्रेसच्या विचाराचा अनेक वर्षाचा या कुटुंबाचं प्रेमाचं नातं आहे. म्हणजे राहुलजी असतील, प्रियांकाजी असतील, त्यांनी प्रज्ञाताईंनाही नेहमी त्या दिल्लीला आल्या की वेळ द्यायचे. त्यांच्या म्हणजे ह्याही घरात त्या अनेक वेळा आलेल्या आहेत. आमच्या कुटुंबातले लोक आहेत. नक्की काय झालं किंवा त्यांनी हा निर्णय का घेतला ही माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे. अशी चर्चा आहे की विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाला, खास करून महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळू नये यासाठी प्रज्ञा सातव यांच्यावरती त्यांना राजीनामा द्यायला लावला. शक्यता काही नाकारता येत नाही, कारण एक सशक्त लोकशाही असावी आणि त्याच्यासाठी एक विरोधक हा असलाच पाहिजे. चेक्स अँड बॅलन्सेस हे असलेच पाहिजेत. पण हे दुर्दैव आहे की या सरकारच्या माध्यमातून जे काही दिसतंय आता, ती लोकशाही टिकेल का नाही अशी एक चर्चा दबक्या आवाजात समाजात, वर्तमानपत्रात, चॅनल्सवर ऐकायला मिळते. त्याच्यामुळे हे खूप चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात जर काही तथ्य असेल तुम्ही म्हणालात तर ते खूपच म्हणजे एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. संजय राऊत असं म्हणाले, दोन्ही जे अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र येतात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, राऊत म्हणतात की अजितदादांशी हात मिळवणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी. आणि त्यामुळे काल काँग्रेसवालेही म्हणालेत की आम्हालाही सोबत घ्या मनसे शिवसेनेसोबत. मला असं वाटतं पुढच्या 3-4 दिवसातच कळेल. अनेक ठिकाणी शिवसेना असेल, तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेच्या इलेक्शनला सगळेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होते, सगळेच सगळ्यांबरोबर गेले होते. त्याच्यामुळे आता महानगरपालिकेत काय होईल हे पुढच्या 3-4 दिवसात नक्की कोण कुणाबरोबर चाललंय हे आपल्याला नक्की कळेल. आता सांगणं म्हणजे लवकर होईल. 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र होईल. दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा आहेत. नाही, पिंपरी चिंचवडची चर्चा मी तुमच्या चॅनलवरच पाहिली. त्याच्यामुळे एक तर आदरणीय पवारसाहेबांनी नगरपालिकांच्याच वेळी सांगितलं होतं की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न बघून त्या ठिकाणी
मैत्रीपूर्वक लढत असेल, आघाडी असेल ती करावी आणि त्या पद्धतीने झाल्या. अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेनाही एकत्र आल्यात, आपण महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलेले आहे, तुम्हीही ती स्टोरी कव्हर केलेली आहे. त्यामुळे अनेक तशा गोष्टी झालेल्या आहेत. आता पुढच्या 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र स्पष्ट होईल. नाना काटेंना तुम्ही फोन केला होता अशी चर्चा त्यांनी स्पष्ट केलं होतं की एकत्र येण्याबाबत ताईंनी मला फोन केला. नाना काटेंचा मुलीचं लग्न होतं, त्यांनी ते आमंत्रण द्यायलाही आले होते. तेव्हा आमची एक चर्चा झाली होती की काय करावं पुढे. तर मी त्यांना म्हणलं होतं तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटेल ते तुम्ही सगळ्यांनी करा. त्याच्यामुळे जे काही योग्य असेल आणि पिंपरी चिंचवडाच्या विकासाच्या हिताचं असेल ते सगळ्यांनी मिळून करावं, एवढीच माझी अपेक्षा. धनंजय मुंडेच्या निमित्ताने टायमिंग साधलं गेलं का? अमित शहांना भेटले ते धनंजय आणि आता मुंडेच्या त्यांना मंत्रिपद मिळणार, माणिकराव कोकाटे आऊट आणि धनंजय मुंडे येईल असं पण कोण पक्षाचे नेते म्हणतात आम्हाला माहिती नाही. कोण इन अँड आउट मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं. याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झालेत हे मी मान्य करते, पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल. आणि काल संतोष भाऊंनाचाही मला मेसेज आला, मीही त्यांना फोन केला. संतोष भाऊ संतोष भाऊंचं सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती काल. मी देशमुख कुटुंबांशीही बोलले, मी मुंडे कुटुंबांशीही बोलले आणि मला असं वाटलं की 1 वर्ष झालं आणि तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार जेव्हा बीडला गेले होते 1 वर्ष झालं संतोष भाऊंना गेल्यानंतर, तेव्हा त्यांची लेक काय म्हणली होती की दादा 1 वर्ष झालं माझ्या वडिलांना जाऊन, अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. आणि अजितदादांनी तिला शब्द दिला होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस, तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय देईन. आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमितभाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही. ते म्हणले विकासाचं कामं. मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना. मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे 2 गोष्टी आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत, ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला तो एक मुद्दा, हा एक मुद्दा. त्याच्यामुळे मला दुःख वाटलं. आता शेवटी एक लोकशाही आहे, प्रत्येकाला कुणालाही भेटायचा आहे, त्यांचा अधिकार आहे. पण ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, संतोष भाऊची च्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे. आणि हे मी राजकीय म्हणत नाही, हे मन आहे, या मनातल्या गोष्टी आहेत. मी दुखावले गेले, मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं. ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो. तुम्ही सत्तेमधले आहात, सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये. सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल, आणि होम मिनिस्टर आणि सहकार तीच अमितभाईंकडे 2 विषय आहेत. होम मिनिस्ट्रीतलं ह्यांचं काय काम, होम मिनिस्टरकडे आरोप तर तुमच्यावरच झालेत, मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की सहकारमधला असेल तर सहकारमधलं कुठलं काम आहे, मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना. महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कुणाच्या पक्षाचा आहे? धनंजय मुंडेंच्या पक्षाचा आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधला. तर जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करतायत? तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला? मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात? आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे. कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे. वाल्मिक कराडनीच षडयंत्र केले आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती? संतोष भाऊंचा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये, तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच सगळ्यांना सांगितलेलं आहे. उज्ज्वल निकमांचे आग्रह होता, त्यांनी केस केले, ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेत. अस्वस्थ म्हणजे इतकी माणुसकी नाहीये का? एवढा गलिच्छ गोष्टी कृती संतोष भाऊच्या हत्येच्या वेळी झाली. आणि मी तुम्हाला शब्द देते, काल मी संतोष भाऊंच्या कुटुंबालाही सांगितलं ही लढाई तुमची एकट्याची नाही, ना महादेव मुंडेंच्या कुटुंबाची लढाई आहे, ना संतोष भाऊंच्या कुठे, ही सगळी आपली सगळ्यांची.
आणि हे कधीतरी राजकारण बाजूला ठेवून ही लढाई माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि मी सगळ्या मीडियाच्या लोकांचे मनपूर्वक जाहीर आभार मानते की या दोन्ही मुंडे केसमध्ये आणि देशमुख केसमध्ये तुम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवलं आणि त्याच्यामुळेही खूप मोठा इम्पॅक्ट झालाय. आता आम्हारी बारी आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, आता आमची बारी आहे. आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.